श्रीरामपूर येथील सोयाबीनचे बियाणं भरलेला अपहार केलेला ट्रक स्थानिक गुन्हे शाखेकडून 30,39,648 रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात। बातमीची हकीकत अशी की दिनांक 29 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दत्तनगर गजानन रोडवेज ट्रान्सपोर्ट श्रीरामपूर येथून फिर्यादीचे भाऊ सुनील भट्टडचे मालकीचे नाव असलेल्या आयशर कंपनीची 2049 गाडी क्रमांक MH12VF 6911 ही चालक नामे जयसिंग मुक्ताजी भगत राहणार खानापूर जुन्नर जिल्हा पुणे विश्वासानं सुपूर्द केलेली गाडी ही मालासहित अपहार करण्याच्या उद्देशानं उचित स्थळी न नेता दुसरीकडे घेऊन गेला आहे। सदर घटनेबाबत फिर्यादी प्रदीप शिवनारायण भट्टड राहणार स्वस्तिक चौक प्रगती शाळेजवळ राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 521/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 316(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे संदीप मुरकुटे, रिचर्ड गायकवाड, भगवान थोरात, रमीज राजा अत्तार, विशाल तनपुरे यांचं पथक तयार करून या पथकास गुन्ह्यातील आरोपी आणि मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत सूचना देऊन रवाना केलं होतं। पथक गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आणि मुद्देमालाचा शोध घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत व्यवसाय कौशल्य आधारे गुन्ह्यातील मुद्देमाल भरलेला आयशर ट्रक क्रमांक MH12VF 6911 हे राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे येथील मार्केट यार्डमध्ये उभे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यानंतर पथकानं तात्काळ बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करता आयशर ट्रक क्रमांक 6911 ही उभी असलेली दिसून आली। या ठिकाणावरनं 15 लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक, 15,39,648 रुपये किमतीचे महाबीज कंपनीचे सोयाबीनचे बियाणे असा एकूण 30,39,648 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदरची कारवाई माननीय मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।